शिवसेनेचे 4 तरुण खासदार हनी ट्रॅपमुळेच फुटले. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठा आरोप केलाय. 4 मंत्र्यांसह अनेक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. भाजपने प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला. हनी ट्रॅपमुळे 4 खासदार आपल्याकडे वळवलेले आहेत असं देखील राऊत म्हणाले. हे जे प्रफुल्ल लोढा आहेत, जे सगळे हनी ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते. त्यांना किती म्हटलं ते आमचे नाहीत. तुम्ही चित्र पाहिले असतील. स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोढा आहेत. 4 मंत्री म्हणतोय ते 4 मंत्री आहेतच. हे देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी. धडाधड रोज आज सुद्धा 5 रेड्स टाकलेले आहेत. काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या ज्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत. मनगढत कहाण्या ज्याला म्हणतात ना, ते त्या पद्धतीचं एक सिरियल काही लोकांनी चालू केलेली आहे. काहीतरी नवीन विषय काढायचा, तलतलात चघळत बसायचं आणि त्याच्यामुळं आपली स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची आणि लोकांना एक चवीचा विषय द्यायचा. हा त्यांचे काम राहिलं. संजय राऊत बरोबर बोलणं आता मला वाटतं कंटाळवाणं झालंय. मुख्यमंत्री महोदयांनी त्याच दिवशी सभागृहात सांगितलं, नो हनी नो ट्रॅप. वास्तविक अशी जर काही असती तर किती हंगामा झाला असता, ती पेंड्रीव कशी नाचिवली असती, काय झालं असतं. मला वाटते सबळ ते पुरावे नाहीत, ते सगळं खोटं असावं असं माझं मत आहे. कारण जर वस्तुस्थिती असती आणि अधिवेशनासारखा एक सुवर्ण काळ त्यांना होता तर मला वाटते नुसतं स्टंट करायचं आणि शासनाला बदनामी करण्याचं कट कारस्थान हे दिसतंय. त्यांनी नाव घ्यावं, त्याचे पुरावे द्यावे, असं दररोज दिशाभूल होईल एवढीच वक्तव्य ते करत असतात. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन उल्लेख. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.